सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? कारण परमार्थ करण्यासाठी, परमार्थ सांगण्यासाठी त्याला अधिकारी असावा लागतो. तो अधिकारी मात्र जगामध्ये संत आहेत, लक्षात ठेवा. म्हणून संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय प्राप्तीच नाही परमार्थाची. हो, आणि म्हणून जगामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते संत आहेत महाराज. पण संत म्हटलं का आमच्या लगेच आमची वृत्ती ज्ञानोबरायांकडे जाते. संत म्हटलं की तुकोबरायांकडे जाते. संत म्हटलं की निळोबरायांकडे जाते. हे असणाऱ्या या परमार्थाचं फाउंडेशन हे लक्षात ठेवा. पण ह्या फाउंडेशन वरती इमारत उभी असेल का नसेल? आजही वारकरी संप्रदायामध्ये निळोबरानंतर संतच नाहीत असं जाहीर वक्तव्य केलं जातं. किती दुर्भाग्याची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. सांगा ना, किती दुर्भाग्याची गोष्ट आहे. निळोबरानंतर जर कोणी संत झालेच नाही म्हणत असतील तर आम्ही काय परमार्थ करतो? अरे बाकीचं जाऊ द्या, आमचे श्रीपाद बाबा तुम्हाला संत वाटत नसतील, नाही वाटू द्या, पण किमान तुमचे गुरु तर तुम्हाला संत वाटावे. एवढे कसे माणसं नास्तिक झाले हो? निळोबरानंतर संत झाले नाही म्हणतात. मग तुम्ही ज्यांची माळ घातली ते काय पाकिस्तानी होते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून आपला गुरु जोपर्यंत तुम्हाला देव आहे असं वाटत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ सुरूच होत नाही. कोणी किती गप्पा मारू द्या, जोपर्यंत. कारण बघा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा पूर्वार्ध आहे श्लोकाचा. पण गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. का नमन करायचंय? तो साक्षात परब्रह्म आहे. पूर्वार्धात सांगितलं गुरु ब्रह्मदेव आहे, गुरु विष्णू आहे, गुरु महेश आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण इथपर्यंतच नाही. गुरु साक्षात परब्रह्म आहे. कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश ही कार्य ब्रह्म आहेत, लक्षात घ्या. यांना वेदांत शास्त्रात कार्यब्रह्म म्हटलं जातं. पण गुरु मात्र माझा साक्षात परब्रह्म आहे. म्हणजे तो ब्रह्माचाही बाप आहे, तो विष्णूचाही बाप आहे आणि तो शंकराचाही बाप आहे. मग ह्या वृत्तीवर जर आमचा परमार्थ जात नसल, किंबहुना जातच नाही, म्हणून आम्हाला निळोबरानंतर संत दिसत नाहीत महाराज. विठ्ठल विठ्ठल. परंतु असणाऱ्या आपल्या मालिकेने मात्र दाखवूनच दिलं महाराज. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर जुग में अवतार धरे, फिर संत के संत. त्याला परंपरा म्हणतात. आणि ती परंपरा प्रत्येक संतांना दाखवून दिली. आणि सांगू का, परंपरेशिवाय संत तयार होत नाही. जेवढे संत अष्टादश संतांची आपण जी मांदियाळी म्हणतो, ही सगळी संत अवताराला येताना सामान्यच होती महाराज. पण या परंपरेचा वारा त्यांना लागला आणि ते विशेष झाले. तसं परंपरेशिवाय संत तयारच होत नाही. म्हणून प्रत्येक संतांना गुरु परंपरा आहे. तशी अगदी तशी गुरु परंपरा आपल्याला आहे महाराज. म्हणून किती भाग्याची माणसं आहेत. या भाग्याचं जगाच्या पाठीवर वर्णन होणार नाही, लक्षात ठेवा. हो, म्हणून बघा, जर घरामध्ये इलेक्ट्रिकचा सप्लाय आलेला असेल आणि फिटिंग जर व्यवस्थित झालेली असेल तर येड्याने बटन दाबलं तरी लाईट लागतोय. त्याला शाना लागतो. पावण्याने दाबलं तरी लाईट लागतोय, शहाण्याने दाबलं तरी लाईट लागतो. फक्त त्याला सप्लाय आलेला पाहिजे. तिथपर्यंत बोर्डापर्यंत काय पाहिजे? सप्लाय पाहिजे. हो, नाही तर मस्त लय घर रंगवून ठेवलंय, सगळे बोर्ड काढलेत, सगळं झालंय, पण सप्लाय तर आलेला नाही. एवढी फिटिंग केली, एवढी भारीतली फिटिंग केली, भारीतले बोर्ड आणि भारीतले बटन बसवले महाराज, पण सप्लायचा तपास कधी लाईट लागेल मला सांगा ना. म्हणून म्हणते ते आता काय तसं राहिलं का? आता तसं राहिलंय का म्हणतात. याचं कारण, अरे सप्लाय आलेला नाही बोर्डामध्ये. तो बोर्डामध्ये सप्लाय घ्या
आताही तसंच आहे महाराज. जे शंभूने धरिले मानसी तेची उपदेशले गिरिजेशी. काय उपदेशले? नाम बरवे बरवे निज मानसी धरावे. सगळ्यात जवळची भगवान शंकराच्या कोण? पार्वती. तुम्ही कोणाचं भजन करता ते भजन मला सांगा. भगवान शंकर म्हणजे नाही ओम नमः शिवाय तर करतो बाई तू ओम नमः शिवाय म्हणून. आणि ती काय आपली बायको नव्हती, ती भगवान शंकराची बायको होती महाराज. हो, ती काय ओम नमः शिवाय म्हणून ऐकली असते का? नाही ना. मग तिला ज्या नामाचा उपदेश केला ना त्या नामाचा गुरुने आपल्याला उपदेश केलेला आहे. लक्षात घ्या किती भाग्याची मंडळी आपण. गैनीनाथ महाराज किती वर्ष निवृत्तीनाथांची वाट बघत होते गुहेमध्ये त्र्यंबकेश्वरच्या. जरा विचार करा कशासाठी वाट बघत होते. का तेवढ्या अधिकाराचा शिष्य मला दुसरा सापडत नाही, तेवढ्या अधिकाराचा शिष्य ज्या दिवशी येईल त्या दिवशी हो माझा असणारा कार्यभाग संपला. आणि तो बोध त्या शिष्याला दिला. आता तो शिष्य असणारी ही परंपरा पुढे घेऊन जाईल. म्हणून निवृत्तीनाथ दादांना त्र्यंबकेश्वराच्या गुहेमध्ये जे ज्ञान सांगितलं ते श्रीपाद बाबांनी रामदास बाबांनी तुम्हा आम्हाला सांगितलेले महाराज. ती आपली असणारी ही परंपरा आहे. किती भाग्याची. नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी सांगतात अरे नामस्मरण केलं तर काय परिणाम आहे. एवढाच एक दृष्टांत दिला. वास्तविक सिद्धांताच्या ग्रंथामध्ये दृष्टांताचं काही काम नाही, पण एकच दृष्टांत दिला. यथा व्रज गोपिका नाम. त्या गोकुळातल्या गवळणी ज्या पद्धतीने भक्ती करत होत्या ना नामस्मरणाचा तो परिणाम आहे. लक्षात घ्या काय परिणाम आहे. त्याचा कंठ दाटून आला पाहिजे. कंठावर ओझ रोमांच श्रुती परस्परम लपमाना पावयंती कुलानी पृथ्वींच. धरणी माता पवित्र करतो तो एकच साधक. जिथं जन्माला येतो ना ती भूमी, ते गाव, तो तालुका, तो जिल्हा, तो देश पवित्र करतो. पवित्र तो देश आणि हा पावन तो देश. पवित्र ते कुळ येथे हरीचे दास जन्म घेती. नारद भक्ती सूत्र सांगतो. नारदजी कशाचं भजन करतात? नारायण नारायण म्हणतात हे आम्हाला माहित आहे, पण तो वैखरीचा मंत्र आहे. अंतरीचा काय जो तुम्हाला दिला ना तो अंतरीचा आहे. म्हणून कंठ दाटून येतोय नारद महर्षींचा. तिन्ही तळामध्ये फिरत असताना भ्रमंती करत असताना नारदजी सांगतात त्या नामस्मरणाचा परिणाम काय होतोय. कंठ दाटून येतो. दाटून म्हणजे खरं दाटून आला पाहिजे. दाटून दाटून नको. आता दाटून दाटून कंठ दाटून येणारी बरीच आहेत परमार्थामध्ये, पण ह्या मांडवातली मात्र खरंच दाटून येणारे. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो हृदय. सांगतात चिंतनाचा एकला हो तुमच्या हो विठ्ठला. देवा मला असं काहीतरी होऊ दे रे, तेव्हा खरा आनंद आहे, तेव्हा खरी मजा येईल. ग्रंथ तर बोंबलून बोंबलून सांगतात, पण आम्हाला अनुभव काय येत नाही. तुकोबाराय सांगतात देवा अरे जसं ग्रंथाने सांगितलं तसं काहीतरी होऊ दे. नेत्री जळ वाहो सदा. सदा माझ्या डोळ्याला काहीतरी येऊ दे. ओगीतच आम्ही म्हणतो काय डोळे भरून या पाहिन तुझे मुख. डोळे भरून म्हणजे काय? डोळे मोठे करू वाटारून. डोळे भरून या पाहिन तुझे मुख म्हणजे कसं पाहायचं? डोळे मोठे करू. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. हे सगळं अनुभव तुम्हा आम्हाला महाराज. आणि हे अनुभव ज्या क्षणी आले ज्याच्यामुळे आले तो असणारा दाता आहे महाराज. दाता तो एक दाना नारायणा स्मरवी. बाकीचे दाते नाही, पण सद्गुरु हा एकच दाता आहे. संत हे एकच दाते काय करतात? त्या परमात्म्याला आठवण्याची रीत आम्हाला देतात. हो, आणि म्हणून त्या परमात्म्याला काय एकदा आम्ही आठवलं, एकदा जरी त्याला आठवलं ना महाराज, हो एकदा आठवलं तरी कडूपणा निघून गेला
आणि जीवनाला गोडी प्राप्त झाली. अभंगाचं पहिलं चरण. पिकली असे कडूपण गेले पिकली असे कडूपण गेले पिकली असे कडूपण गेले पिकली असे कडूपण गेले दैसे आम्हा केले दैसे पहिल्या चरणामध्ये पिकलिया शेंद कडूपण गेले. कडूपणा जाण्यासाठी शेंद पिकावं लागतं आणि पिकण्यासाठी त्यांनी देठाला धरून राहावं लागतं. कोणाला धरून राहावं लागतं? शेंदाने देठाला धरून राहावं लागतं. आता अनुग्रह घेतला ना, आता माहीत झालं यांच्याकडे काय. आता गुरुची गरज राहिली. आयसियाचा पदर पदर धरा जेणे देव येईल घरा. देव घराला येतो पण आणणारा लागतो बरं का, त्याशिवाय येत नाही. आणि आणणारे सद्गुरू येत लक्षात ठेवा. अनुग्रह घेतला कशासाठी घेतला? माझा उद्धार व्हावा याच्यासाठी नाही, यांच्याकडे नेमकं काय हे पाहण्यासाठी. सांगा ना, अनुग्रह घेतला. आता गुरु एकीकडे शिष्य एकीकडे. हे पिकू शकत नाही लक्षात. हे पिकण्याची लक्षणं नाही आणि हे पिकण्याच्या वाटेने चाललेले नाही. चला पुढे. अजून यांच्याकडे काय म्हणले बघावं. म्हणले प्रबोध होईपर्यंत दम धरू. मग काही प्रबोधापर्यंत दम धरले. एकदा प्रबोध झाला ते म्हणले बाबा सांगायचे, भाऊ प्रबोध झाल्यानंतर आता देता आलं तर तांब्याभर पाणी दे, घालता आला तर जे हरी घाल. आता तू आणि मी याच्यात काही बदल राहिला नाही. मग आता प्रबोध झाल्यावर गुरु एकीकडे शिष्य एकीकडे. अजून काही थोडा दिवस थांबले. म्हणले एकदा हे जसं करतात ना तसं एकदा अधिकार पदरात पाडून घेऊ. मग अजून थोडे दिवस थांबून अधिकार पदरात पाडून घेतला आणि मग मात्र गुरु एकीकडे आणि शिष्य एकीकडे. हे पिकण्याचं लक्षण आणि ही पिकण्याची वाट कुठपर्यंत थांबावं लागतंय महाराज. अनुग्रह होईपर्यंत, प्रबोध होईपर्यंत, का अधिकार मिळेपर्यंत, काहीतरी असेल का नाही? काही मर्यादा शास्त्राच्या संप्रदायाच्या मालिकेच्या काही असेल की नाही मर्यादा? कुठपर्यंत आहे? चंद्रावरती यान पाठवलं इस्रोने बँगलोरवरून. यानाचा आणि कंट्रोल रूमचा 1 सेकंद सुद्धा त्यांची कंटिन्युटी बिघडता कामा. हो, कंट्रोल रूमच्या कंट्रोल मध्ये लागत होते. कुठपर्यंत लागत? उड्डाण होईपर्यंत. उड्डाण होईपर्यंत
नाही ना, उड्डाण झालं म्हणजे झालं नाही. चंद्राच्या कक्षेत जाईपर्यंत कक्षेतही गेलं, झालं नाही. आता म्हणजे तिथं लँड झालं का काम झालं? तिथं लँड झालं तरी काम झालं. काम कुठपर्यंत आहे? अरे यान जिथपर्यंत तिथपर्यंत काम आहे कंट्रोल रूमचं. आलं का लक्षात? येत आहे का? काही नाही. अनुग्रह होईपर्यंत नाही, प्रबोध होईपर्यंत नाही, अधिकार मिळेपर्यंत. अरे जोपर्यंत तू आहे तोपर्यंत गुरुचं काम आहे. आणि गुरुचा कंट्रोल तिथपर्यंत आहे महाराज. शेवटच्या क्षणापर्यंत गुरुचा कंट्रोल आहे. आता हे जे जगात आपण बघतोय ह्या गडबडी का होतात, का होतात याच कारण आहे गुरुचं कृपा छत्र राहिलं नाही. केवळ तुम्हाला सांभाळणारा गुरु हे लक्षात ठेवा. हो, गुरुचं कृपा छत्र असलं की यातलं काहीच होत नाही. आणि झालं तरी सांभाळणारा गुरु भक्कम असतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठपर्यंत तुम्हाला गुरुची कृपा आहे. कितीदारी दुनियामध्ये झाली तुझी वाहवा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. कितीदारी दुनियामध्ये झाली तुझी वाहवा, शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा. कितीदारी तुझी वाहवा, शेवटाला करावा लागतो म्हणून चिटकून राहण्याला त्यांनी देठ सोडता कामा नाही. पिकल्यानंतर आपोआपच गळून जात असतो बर का. पिकलं ना ते ऑटोमॅटिक सुटणार आहे. ते ऑटोमॅटिक फळ पिकलं का ते बीला ऑटोमॅटिकच सोडून देतं. त्याला काही वेगळी काही प्रक्रिया करावं लागत नाही. चिकू पिकला, चिकू फोडला, फोडल्या बी खाली पडत असे टपकन. त्याला काय करावं लागतं? पण पक्व दशेपर्यंत त्याला जावं लागतं महाराज. पण पिकली या शेंद कडूपण गेले, पण जात असताना त्याने देठाला धरून ठेवलंय. तसं जीवनाला पूर्णत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आम्हाला या परंपरेला धरून ठेवावं लागणार आहे, मालिकेला धरून ठेवावं लागणार आहे, सद्गुरूला धरून ठेवावं लागणार आहे. इतकंच नाही, त्या नामाला धरून ठेवावं लागणार आहे. म्हणून सद्गुरू म्हणजे हाडामासाचा जो दिसतोय तो देह म्हणजे सद्गुरू नाही, पण त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे सद्गुरू नाही. लक्षात ठेवा बर का. दिसणार 3.5 हाताचा देह म्हणजे सद्गुरू नाही, पण त्याच्यापेक्षा वेगळा सद्गुरू नाही. हा नाही. म्हणून त्याने जे तत्व दिलं ना ते तत्व सद्गुरू आहे. पण ते तत्व आयतं आमच्या हातात येत नाही. ज्यांना आणून दिलं ना तो देह म्हणजे सद्गुरू आहे. लक्षात ठेवा. का? त्याच देहानं उपकार केले उपकार सांगू मी काय. बापन करी सीमा धर्मे त्यांच्या हे केले पाय. दिले अक्षय दिले अभय दान म्हणून आलो या होतो नाही तरी भुललो दिशा. नाही तरी दिशा भुललोच असतो, पण दाता तो मद भेटला इच्छा मार्ग दिला सरी सागा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा विठाला 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 म्हणून पूर्णत्वाला जाण्यासाठी सातत्य महत्वाचं आहे. आणि त्या असणाऱ्या परंपरेचं आपण पाईक होणं गरजेचं आहे. आपण शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणायचो ना पहिलं, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. पण ते म्हणायचं बंद झालं, प्रयत्न बंद झाले. प्रयत्न सतत चालू ठेवा लागतात आणि ते आतून चालू ठेवा लागतात. हो, म्हणून सातत्य महत्वाचं आहे महाराज. सत्संग महत्वाचा आहे बरं का. म्हणून पिकलिया शेंद कडूपण गेली.
अगोदरची सगळी लक्षणं वेगळीच दिसत होती, पिकल्यानंतर सगळी लक्षणं वेगळीच आहे, पण बदल पहिला झाला तो आतून झाला आणि बाहेरून दिसायला लागला. परमार्थामध्ये बदल आतून झाला पाहिजे. हो, मग बाहेर ऑटोमॅटिक तो दिसणार आहे. बाहेर दिसायची जास्त धडपड करायची काही गरज नाही, बदल आतून व्हायला पाहिजे. परमार्थ आमचा बदल आतून करत असतो. अगोदर त्या शेंडाला हात लागला तरी हाताचा उग्र वास येतो, कडू वास येतो. आता आपण सगळी शेतकरी मंडळी महाराज, पण एकदा का ते त्या वेलाला चिटकून आहे आणि चिटकून राहून जेव्हा पक्व दशेला येतंय ना, हळूहळू त्याचा रंग बदलतोय. तसे हळूहळू आपले सुद्धा रंग बदलले पाहिजे. रंग बदलले पाहिजे म्हणजे रंग दाखवायचे नाही लोकांना. रंगी रंगे रे, अगोदर लय रंग होते आपल्याकडे, पण हळूहळू बाकीचे जाऊन एकच रंग चढला पाहिजे महाराज. वारीच्या वाटेने किती मोठ्या घरची बाई असू द्या, किती मोठ्या घरचा माणूस असू द्या, बरीच मंडळी अशी महाराज ना ज्यांना एसीचे 4-2 डिग्री इकडे तिकडे झाले तर जमत नाही ऑफिस मध्ये, पण ते जेव्हा वारीच्या वाटेला लागतात ना एकदम गोरे गोमटे, जसे जसे भजनाला समरस होतात ना, हळूहळू पहिला रंग जायला निघतो आणि दुसरा रंग चढायला लागतो का नाही. माणसाला वाटतं यांना चालायची सवय नाही म्हणून हे थोडे सावळे दिसायला लागले, तसं नाही. ते भजनाचा परिणाम आहे. हळूहळू हळूहळू रंग इकडला उडतो आणि हळूहळू तिकडला चढायला सुरुवात होतो. आणि जास्त भजनाला जर समरण झालं तर दुसऱ्याच दिवशी किती मोठ्या घरची बाई असू द्या, गोरी गोमटी असू द्या, पण हळूहळू सावळी व्हायला लागती. तिसऱ्या दिवशी तर रुक्मिणीला झाकायचो आणि हिला दाखवायचो, आहे का नाही. मग बाकीचे रंग जाऊ द्या ना, हा रंग रंगी रंगे रे श्रीरंगे काय बाकीच्या रंगाला काय घेता महाराज. तेवढा एकच रंग आपला आहे महाराज. भगवान परमात्म्याचा भक्तीचा रंग आपल्याला चालला पाहिजे. तसं आतून शेत पिकलं का त्याचा रंग बदलायला सुरुवात होतो आणि परिपक्वतेचा एकच रंग चढतो. पण तो रंग चढत असताना मात्र त्याचा सुवास परिसरामध्ये दरवळल्याशिवाय राहत नाही. कशामुळे झालं तर वेलाला त्यानं सोडलं नाही, त्या देठाला त्यानं सोडलं नाही, त्याच्याशी समरस राहिला. पण अगोदरचा एवढा कडू होता तो गोड झाला. तसं आम्ही अगोदरचे एवढे कडू होतो. कडू होतो म्हणजे काय ऐका, जो विषयाला सन्मुख आहे ना त्याला म्हणायचं कडू. का तर विषय कडू आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणून विषय कडू आहे, जीव कडू नाही, माणूस कडू नाही, विषय कडू आहेत आणि विषयाच्या अधीन झाला म्हणून कडू आहे. एकच साधन भेटलं मला सद्गुरूंनी कानात सांगितलं, हळूच साधनाची साधना करता 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 त्या साधनानेच परिणाम करायला सुरुवात. काय परिणाम झाला बघा, माऊली सांगतात काय, पुनवे होन जैसे शशीबिंब दिशे दिशे हरपत अवसे नाहीच होय. काय झालं, पौर्णिमेवरून चंद्र निघाला. कुठं पौर्णिमेवरून कुठं निघतो चंद्र, अमावस्येला निघला. पण निघत असताना हाय तसाच निघतो, हाय तसाच दिसतो का काही बदल होतो? बदल होतो ना. काय बदल होतो? पहिल्यांदा जसा आहे तसाच दिसतो पहिल्या दिवशी, पण दुसऱ्या दिवशी थोडा कमी होतो, तिसऱ्या दिवशी अजून कमी, चौथ्या दिवशी अजून कमी. हरपत अवसे नाहीच होय. अमावस्येला हा मग नसतो का दिसत नाही, नसतो का प्रभाव पडत नाही. मग तसे विषय नाहीत का प्रभाव करत नाहीत, करत नाही ना. हे अभंगाचं दुसरं चरण. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ निमादे नाही, काम क्रोध
काम क्रोध लोभ निमाले ठाईची म्हणजे जिथं होते ना तिथंच निघते, जागेवरच बसते महाराज. आणि मग अवघी आनंदाची सृष्टी झाली. याचा अर्थ झाली, याचा अर्थ पहिली नव्हती. कोणामुळे नव्हती? हे निमले आणि मग सृष्टी आनंदाची झाली. मग हे होते तर सृष्टी आनंदाची नव्हती. याचा अर्थ आनंदाची कोणामुळे नव्हती? यांच्याच मुळे नव्हती. काम क्रोध लोभ निमाले अजून गीता सांगते कामयश रजोगुण समोर कशामुळे येते? याचं कारण काय? तुका म्हणे देवरीला विठ्ठले याचं कारण काय? हे कार्य काम आणि क्रोध हे जे विकार आहेत ना, हे रजोगुण सम उद्भवा. हा यांचा काय उद्भव कुठून आहे? रजोगुणामधून आहे. रजोगुण आला का कामही आला, क्रोधही आला, लोभही आला, मोह आला, मत्सर आला. हो, म्हणून तुम्हाला जो अनुभव येतो तो रजोगुणाचा अनुभव नाही. साधू रजोगुणाचा अनुभव जगाला देत नाही. उलट तुम्ही 18व्या अध्यायामध्ये बघा, माऊली सांगतात हे कामाचेच नाही, काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 खोटे, 1 वसेची ना. म्हणजे तुम्हाला अगोदर हे तमोगुण आणि रजोगुण हे तर परमार्थाच्या कामाचेच नाही, पण पुढच्या स्टेपला सत्वगुण सुद्धा बाद करून टाकावा लागतो. हा जरा बरा आहे म्हणून अनुभव जो येतो ना, हा रजोगुणाचा नाही, तमोगुणाचा नाही. जी तुमची अवस्था होते ना, हा सत्वगुणाचा अनुभव आहे. लक्षात घ्या. आता जरी अवस्था वेगळ्या वेगळ्या होत असल्या, तमोगुणाची वेगळी ते उड्यात मारतात नुसते, बरोबर की नाही? काही हसतात, काही रडतात. प्रकृती ज्या गुणाची आहे ना अवस्था, त्या गुणाची आहे. पण जेव्हा तुम्हाला ती अवस्था होते ना, तेव्हा तमोगुणी रजोगुणात येतो आणि रजोगुणी सत्वगुणात येतो. तमोगुणी रजोगुणातून सत्वगुणात येतो. पण अवस्था झाल्यानंतर सगळे सत्वगुणामध्ये असतात. आता फक्त सत्वगुणाचं प्राबल्य आहे आता साधकाकडे. साधक हा सत्वगुणी आहे म्हणून त्याच्या सत्वगुणाचं कधी कधी लोक सत्व पाहतात आणि त्याच्या सत्वगुणाचा कधी कधी दुरुपयोग केला जातो. म्हणून ती पण दुरुपयोगाची भीती आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? असो आपल्याला जी अवस्था होते ना, ही अष्ट सात्विक भाव म्हणजे सत्वगुणामध्ये आपण वृत्ती सत्वगुणामध्ये येते. लक्षात घ्या. मला सांगायचं काय, हे रजोगुणात त्याचं कारण रजोगुण आहे, कामाचं आणि क्रोधाचं. पण ते साधन जे दिलंय ना, ते साधन इतकं पॉवरफुल आहे महाराज का ते साधन त्या रजोगुणाला सत्वगुणामध्ये घेऊन येतं आणि सत्वगुण आपल्या परमार्थाला पोषक आहे महाराज. आणि म्हणून साधू संतांची ही जी परंपरा आपल्याला प्राप्त होते ना, ही अगोदर आपल्याला सत्वगुणाला मध्ये घेऊन येते आणि सत्वगुणात घेऊन आल्यानंतर अवस्था झाल्यानंतर तुम्हाला गुणातून गुणाच्या पलीकडे जायचं. आलं का लक्षामध्ये? का तर परमात्मा किंबहुना तुमचं स्वरूप हे गुणाच्या पलीकडचं आहे.
सगुण निर्गुण गुणाचे अगुण. आलं लक्षात. म्हणून अगुण हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे, पण प्रकृती मात्र गुणाची. हळूहळू हळूहळू ती मार्गक्रमण करत 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 चालत पुढे चालत असते. आणि म्हणून तमोगुणी रजोगुणामध्ये येतो, रजोगुण सत्वगुणामध्ये येतो, आणि सत्वगुणामध्ये आल्यानंतर तुम्हाला या नामाच्या चिंतनाचा अनुभव आला. आता हळूहळू हे गुण तुम्हाला तुमच्या स्वरूपामध्ये घालावं लागतात बरं का. हो. आणि म्हणून काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. सृष्टी आनंदाची व्हायची असेल तर हे असणारे विकार जाग्यावर बसवा लागतात. कसं आता आमची महिला मंडळी इथे तुम्हाला मी सोपं तुमच्या रोजच्या अनुभवातलं उदाहरण सांगतो. कल्पना करा, इथं असा एखादा माणूस आहे का ज्याला मिरची खूप आवडते. मिरची म्हणजे नुसती नुसती मिरची, कशासोबतच नाही खायची. मिरची असतात ना, असा रस्त्याने चालताना 4-2 मिरच्या खिशात टाकल्या आणि चालला वा खात खात सगळं सगळं. असा एखादा कोणी आहे का इथं तुमच्या तांबेरे गावामध्ये मिरची खाणारा? मिरची खूप बर जाऊ द्या, मिरची जाऊ द्या, तिखट म्हणून आवडत नाही. मीठ आवडतं असं एखादा आहे त्याला मिठाचं व्यसनच आहे. आपलं एक खडा तोंडात टाकला का सगळं सगळं चालतं असं कोणी आहे का? तेल आवडतं एखादा आहे का असं? त्याला पाणी नाही प्यायला दिलं तरी चालेल बा, पण आपला ते तेल पीत पीत चालतो बा दिवसभर. त्याला तेल असलं का काय कशाची असं एखादा आहे का? एखाद्याला मसाला आवडतो तंबाखू सारखा, असं कोणी आहे का एखादा? नाही ना. नाही का? का बरं? हे सगळे त्रासदायक आहेत महाराज. मिरची त्रासदायक आहे, मीठ त्रासदायक आहे, मसाला तुम्हाला तसा खाता येणार नाही. मी असं विचारतो, सुगरण तरी काय करते मग नेमकं? आता जे स्वयंपाक इथं चालू आहे ते आचारी म्हणा सुगरणी म्हणा काय करतात नेमकं? जे तुम्हाला आवडत नाही तीच मिरची त्याने तिथे टाकलेली आहे. जे तुम्ही खात नाही तेच मीठ तिथे. तेल तुम्ही तसं खाऊ शकत नाही, तेलाशिवाय पक्वान्न होणार नाही, भाजी होणार नाही, मसाल्याशिवाय होणार नाही. यातलं काहीच जे तुम्हाला सेवन करण्याला योग्य नाही ते सगळं एकत्र केलंय